2 दिवसात 2 जणांचा मृत्यू झालाय। हिंगोलीच्या पाठोपाठ आता वर्ध्यात देखील कावड यात्रा जीवावर बेतलेली आहे। वर्ध्यामध्ये कावड अंगावरती पडून एका 6 वर्षीय मुलाचा मृत्यू झालाय, तर शनिवारी हिंगोलीमध्ये कावड यात्रेत डीजेच्या धडकेत एका तरुणाचा मृत्यू झालेला होता। तर आता या 2 घटना घडलेल्या आहेत। हिंगोलीमध्ये डीजेच्या धडकेत एका तरुणाचा मृत्यू झालेला होता, तर आता वर्ध्यामध्ये कावड अंगावरती पडून एका चिमुरड्याचा मृत्यू झालेला आहे। श्रावण मासाच्या निमित्तानं औंढा नागनाथ येथे विविध ठिकाणांहून मोठमोठे डीजे लावत कावड यात्रा दाखल होत असतात आणि याच दरम्यान शनिवारी दिग्रस कराळी फाटा येथे कावड यात्रेतील एक डीजे वाहन उभा असताना दुसऱ्या डीजे वाहनाने धडक दिली। या धडकेमध्ये तरुणाचा जागीच मृत्यू झालाय। ही घटना ताजी असतानाच आता वर्ध्यामध्ये पाईपचा धक्का लागून कावड चिमुकल्याच्या डोक्यावर पडली। यामध्ये अधिराज पाटील हा 6 वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाला। या घटनांमुळे आता कावड यात्रांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आहे।